परंतु थोड्याशा चुका तुमच्याकडून घडल्या त्यामुळे कुठेतरी पराभव पत्करावा लागला. तर नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील तिसरी लढत आपण पाहतोय. कशेळे त्याला फाईट करेल स्टेशन ठाकूरवाडी संघ. दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये संदीप आणि हर्षला आपण पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवर एक जुना जाणता खेळाडू प्रमोद. अगदी सातत्याने विचार केला तर प्रमोद नावाचं वादळ मैदानावर कशा प्रकारे निर्माण केलं जाईल हे पिबनच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळेल. इथे पहिल्याच बॉलला फक्त हलकीची दिशा दिली. पहिल्या बॉलवर स्टेअर केलाय फक्त आणि मी तर म्हणेन एक धाब्याने श्री गणेश केलाय तो संदीप या फलंदाजाने. संदीप एक बिग हिटर फलंदाज आपण पाहतोय आणि त्याच्याच साथीला हर्ष देखील चांगला फलंदाज आहे. अगदी मी तर म्हणेन हा संघ या विभागात नेहमीच पाहायला मिळतो. या विभागात कशाळे विभागात केव्हाही मॅच कधी कुठे मॅच असो स्टेशन ठाकूरवाडी संघाची नेहमीच वर्णी लागते आणि ती का असू नये कारण आयोजन तसं असतं आणि आयोजन चांगलं असल्यामुळे प्रत्येक संघ देखील खेळायला उत्सुक असतो. इथे बॉल हवेत आहे क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये आणि पहिला फलंदाज पकडला जातोय. फलंदाज हर्ष बॅक टू द डगआउट. एका धावेने श्री गणेश केलाय परंतु प्रमोद हे गोलंदाजी ट्रॅकवर मित्रांनो विसरून चालणार नाहीये. 20-25 वर्षाचा अनुभव आहे. एक चांगला गोलंदाज आहे प्रमोद आणि त्याच्यावर प्रहार चढवण्यासाठी खऱ्या अर्थाने हर्षने सुरुवात केली होती परंतु उंची जास्त होती लांबी कमी होती आणि मी तर म्हणेन झेल पकडली जाते आणि विकेटचं झालं पतन. नेक्स्ट फलंदाज मोहनला आपण पाहतोय. मोहन नावाचं वादळ देखील थांबवावं लागेल. इथे फटका दमदार आहे आणि तिथे चुकी केली जाते. कव्हर ड्राईव्ह मध्ये कफलातून झेल टिपायची होती परंतु मी तर म्हणेन 5 षटकाचा सामना आहे. पिबनचा पहिला षटक हाताळताना गोलंदाज तुम्ही पाहू शकाल प्रमोदला अतिशय सुरेख गोलंदाजी. जेव्हा खऱ्या अर्थाने प्रमोदवर गोलंदाजीचा भार दिला तेव्हा गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली परंतु आज या बोरवाडीच्या मैदानावर कशा प्रकारे कामगिरी केली जाईल ना हे देखील पाहावं लागेल. स्ट्राइक एंडवर मोहन इथे बॅटची हलकीशी कडा आणि ते एक धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट परंतु आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सहजगत्या धाव घेतली जाते आणि एका धावेने धाव फलक जाण पोचले 2 या आकड्यावर. अतिशय चांगली बॉलिंग पाहायला मिळते या ठिकाणी. बॉलिंग ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल मी तर म्हणेन प्रमोदला. इथे चांगला फटका आहे. बॉल हवेत असेल पकडली जाईल झेल आणि संदीपला इथे माघारी परतावं लागेल. एक बिग हिटर बिग फलंदाज इथे झेल पकडला जातोय फलंदाज होते बाद. आलेत 5 षटकाचा सामना आहे. पिबनचा पहिला षटक आहे. नवीन फलंदाज आहे बबनला आपण पाहतोय. बबन आणि मोहन अशी जोडी ग्राउंडवर पाहतोय. या जोडीला करामत करावी लागेल. मोठ्या फटक्यापासून नक्कीच थांबून ठेवलाय प्रमोदने आणि अतिशय चांगला षटक हाताळत असताना प्रमोद गोलंदाजी मार्क वर पाहिला आणि मी तर म्हणेन फक्त खर्च केल्या त्या 2 धाबा आणि 2 विकेट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज
गणेश. दोन धाबा दहा फलकावर लागले गेलेत. गणेश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि इथे समोर फलंदाज आहे मोहन आणि बबन यांना फटकेबाजी मात्र धावसंख्येचा विचार केला तर मी तर म्हणेन 50 एक गाठावी लागेल कारण समोर कशेळे सारखा संघ आहे म्हणजेच राजा सारखा फलंदाज आहे. गणेश आहे, अनिल आहे, मंगेश आहे, असे चांगले धुरंधर देखील आपल्याला पाहायला मिळतील यात शंका नाहीये आणि ती बॅटिंग आज पाहायला लागेल म्हणून कशेळच्या विरोधात खेळायचं असेल तर 50 पार करावीच लागेल. आणि या मैदानाचं वैशिष्ट्य आहे धावा सहजगत्या होत आहेत त्या कशा होतात कशा प्रकारे होतील हे देखील पाहावं लागेल. ऑन स्ट्राईकला मोहनला पाहतोय. इथे फटका चांगला आहे ताकद कमी आहे परंतु इथे पकडली जाईल आणि संपवलाय मोहनचा देखील खेळ. तर नवीन फलंदाज स्वप्नील मैदानामध्ये जात असताना इथे स्टेशन टाकुरवाडीला एक संयमाने क्रिकेट खेळावं लागेल कारण 5 षटकाचा सामना आहे 3 विकेट गमावलेत. नवीन फलंदाज स्वप्नीलला आपण पाहतोय ताकद थोडीशी कमी पडते ती कुठेतरी प्रयत्न करावे लागतील. इथे गणेशच्या विरोधात फटकेबाजी करायची असेल तर ते फटका चांगला आहे शतरक्षकाला उचकून बॉल निघून चाललाय. षटकार षटकार षटकार. मधला अगदी तगडा प्रहार देखील पाहायला मिळाला आणि एक षटकार आलाय. स्वप्नील ऑन स्ट्राईकला फार चांगली बॅटिंग करत असताना शॉर्ट बॉल त्यावर पुलचा फटका बॉल चाललाय मिड विकेट दरम्यान चेंडू सीमारेखा पार मिळतील 4 रन. ती धावसंख्येची आणि ती धावसंख्येची गरज देखील पूर्ण भरून काढले तो फलंदाज स्वप्नीलला आपण बघतोय अतिशय चांगली आणि कडक बॅटिंग देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. एक षटकार आला तदनंतर दुसऱ्या बॉलवर चौकार आला आणि इथे षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. गणेश गोलंदाजी ट्रॅकवर त्या कमबॅक तर गेलाय 10 फलकावर धावा लागलेत 12 धावा. नक्कीच फार चांगली बॅटिंग करत असताना स्वप्नील फुल टच बॉल फटका त्याच पद्धतीचा बॉल चाललाय गोळीच्या वेगाने मिड विकेट दरम्यान चेंडू सीमारेखा पार चौकार. धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक 2 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. इथे स्वप्नीलने आपली करामत दाखवायला सुरुवात केली. फटक्याची गरज होती संघ अडचणीत होता आणि त्या संघाला देखील अडचणीतून बाहेर काढला आणि धाव फलकावर धावा लागले गेले ते 16 धावा. ते षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय 16 धावा धाव फलकावर लागले गेलेत. षटकातील अजूनही काय चेंडूचा खेळ शिल्लक असेल त्या मॅच बॉल आलाय. इथे ऑन स्ट्राईकला स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज. इथे बॅटची हलकीशी कडा लागते आणि सुटली जाते झेल
मंगेश एसटी रक्षकाकडून सुटली जाते झेल आणि मित्रपणीने एक जीवदान मिळालं जाते स्वप्नीलला. षटक संपतोय. षटकांती धावफलक जाऊन पोहोचलाय 17 आकड्यावर. तिसरा षटक आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. धनेश एक चांगला गोलंदाज आहे. अडकीच समोर फलंदाज आपण पाहतोय स्वप्नील. इथे फटका चांगला आहे. पुन्हा एकदा बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन जवळ. तिथे बॉल अडवला जाईल. तदनंतर घेतली जाईल 2 धावा. 1 धाव आणि एका धाबेने श्री गणेश एका धाबेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवर. नक्कीच तिसरा षटक पाहतोय. तर गोल आता मी तर म्हणेन स्ट्राईक एंडवर नौका फलंदाज आहे बबन. बबनला देखील फटके मारावे लागतील. इथे फटका चांगला आहे. बॉल हवेत असेल. क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार. सुटली जाईल झेल आणि मी तर म्हणेन थोडासा सूर्याचा अभाव असेल यात शंका नसेल. परंतु प्रयत्न सुरेख. चांगली कामगिरी आणि नक्कीच 1 धाव घेतली जाईल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम देखील बबनने केलंय. स्वप्नीलला पुन्हा एकदा स्ट्राईकवर आणण्याचं काम केलंय. स्वप्नील एक चांगला फलंदाज आहे आणि स्वप्नीलच्या बॅटमधनं खऱ्या अर्थाने धावा पाहायला मिळतात. इथे बॉल चांगला होता. फटका खेळायचा होता परंतु उडवली जाते दांडी गुल. फटका फसला. बॉल एष्ट्यावर जाऊन आदळला. मी तर म्हणेन विकेटचं होईल पतन. स्वप्नील बॅक टू द डग आउट. नेक्स्ट फलंदाज गौतम मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय गौतमला देखील कामगिरी करावी लागेल. धाव फलकावर फक्त आणि फक्त 18 धाबा लागले गेलेत. 19 धाबा लागले गेलेत. मी तर म्हणेन एखादी धावसंख्येची गती ही वाढवावीच लागेल. इथे फटका दमदार आहे. आल्याच कडक प्रहार. स्टँड इन डिलिव्हर्ड. बॉल फेकून दिलाय. 6 धावांकरिता बिग ब्लास्ट. षटकार. एक षटकार आलाय. जसा काही पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन गेलाय की काय हा गौतम हा फलंदाज. इथे दुसऱ्या बॉलवर फक्त हलकीशी दिशा दिले. सेन्सिबल क्रिकेट. अगदी मी तर म्हणेन एक चांगला क्रिकेट पाहायला मिळाला गौतमच्या माध्यमातून. गौतमला माहित आहे की जोपर्यंत अजून 2 ओव्हर शिल्लक आहे आणि घाई करून मात्र जमणार नाहीये. आणि 30 रन रेती. इथे शॉर्ट बॉल हलकेशी कडा. क्षेत्ररक्षक चूक करणार. बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉक दरम्यान. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने बॉल अडवला. फेकणार 2 धावा आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात नक्कीच थांबून ठेवलं जात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. षटक संपतोय. 3 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. टीमची टोटल अर्थात जाऊन पोहोचले तब्बल 28 धाबा.
नक्कीच स्कोर जाऊन पोचला 28. 3 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. 28 धावा फलकावर लागले गेलेत आणि आमच्या कशाळे विभागाचे उपाध्यक्ष देखील या ठिकाणी आज खेळण्यासाठी सज्ज झालेत. बबलू बांगारे त्यांचं देखील आगमन थोड्याच वेळात या ठिकाणी होईल यात शंका नाहीये. आणि तसेच आमचे कैलास देखील संघ घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. सुभदाम आहेत, करण आलाय. सर्व खेळाडू देखील या ठिकाणी सज्ज आहेत. आज कशा प्रकारे मॅच होईल हे देखील पाहावं लागेल. शेवटची मॅच असेल ते नेक्स्ट गोलंदाज प्रमोदला पाहतोय आणि प्रमोदच्या विरोधात मी तर म्हणेन फटका चांगला होता. कार्पेट पद्धतीने फटका पाहायला मिळाला. घेतली जाईल त्या ठिकाणी एक धाव. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनिंगची मात्र त्या ठिकाणी मी तर म्हणेन काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. रनिंग कमी पडली आणि मी तर म्हणेन नक्कीच विकेट होईल पतन. फलंदाज होईल बाद. मिस्टर बबन बॅक टू द डग आउट. अति घाई आणि लागलं असेल तर थोडस तिथे लागलंय का सर. चांगलं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळतं. इथे कुणाच्या थोडीशी इथे बॉल हवेत आहे आणि कव्हर ड्राईव्ह मध्ये फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल अडवणार फेकणार. तदनंतर पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. इथे गौतमला थांबावं लागेल कारण एक चांगली फटकेबाजी करावी लागेल. न्यू फलंदाज राहुलला आपण पाहतोय. गौतम आणि राहुल अशी जोडी आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने स्ट्राईक एंडवर एक षटकार तर आलाय गौतमच्या या फलंदाजाकडून. इथे आडव्या बॅटने खेळायचा इरादा केला होता परंतु निर्धाव बॉल डॉट बॉलची सांगता. गोलंदाजी ट्रॅकवर प्रमोद ज्याने पहिला षटक हाताळला होता तोच गोलंदाज प्रमोदला पाहतोय. इथे बॅटमधून फार चांगला फटका पाहायला मिळाला. मिड विकेट दरम्यान क्षेत्ररक्षण आहे आणि घेतली जाईल एक धाव. एका धावेने धाव फलक हळूहळू का होईना परंतु जाऊन पोचेल 32 या आकड्यावर. एक चांगली धावसंख्या. एखादा 2 षटकार आले तर नक्कीच 50 एक गाठू शकतात. आणि या मैदानाचं वैशिष्ट्य आहे की धावा सहजगत्या चेस देखील पाहायला मिळत आहेत. इथे बॅटची हलकीशी कडा लागते त्या ठिकाणी बॉल शॉर्ट मिड ऑनला ट्रॅव्हल झालाय आणि मी तर म्हणेन एकच धाव. एक धाव येणं देखील गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. एका धावेला खूप महत्त्व दिला जातोय. ती एक धाव देखील शेवटपर्यंत चांगली ठरू शकते. परंतु आज कशा प्रकारे धावा घेतल्या जातील टीम स्टेशन ठाकूरवाडी संघाकडून. फुल बॉल आणि त्यावर उडवलाय गौतमची दांडी 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 गुल. फलंदाज बाद. गौतम बॅक टू द डग आउट. नेक्स्ट फलंदाज काशीनाथला आपण पाहतोय. राहुल आणि काशीनाथ अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकाचा सामना आहे. चांगली धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळाली आणि सततच्या 4 दिवसामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी कोणतंही आयोजन असो तर आमचे गणेश घोडविंदे साहेबांचं नक्कीच या ठिकाणी शुभ आगमन असतं आणि आज सकाळपासूनच त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांच्या समवेत असतील अक्षय घोडविंदे साहेब देखील आणि इथे आम्हाला पॅव्हेलियनमध्ये कुमारजी घोडविंदे दिसत आहेत. नक्कीच या मॅचचा अनुभव घेण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित झालेत. का होऊ नये कारण गावची मॅच गावात शेजारील मॅच जिथं जिथं असतात त्यांची प्रत्येक वेळेस सहकार्याची भूमिका नेहमीच पार पाडली जाते. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जातोय मैदानाकडे. ते बॉल डॉट आलाय. पुन्हा एकदा ते खोदून काढलाय बॉलला. अगदी बॅटची कडा लागते. एकच धाव घेतली जाईल. एका धावेने
धाव फलक जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. 34 धाव फलकावर धावा लागले गेलेत. 34. षटकातील अजूनही काय चेंडूचा खेळ शिल्लक असेल. एखादा षटकार येणं गरजेचं असेल. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. फुल बॉल आहे आणि ते फक्त दिशा द्यायचं होता, परंतु स्वतःच्या फॉलर थ्रो मध्ये बॉल चांगला अडवला गेला आणि मी तर म्हणेन डॉट डिलिव्हरी. आज खऱ्या अर्थाने मैदानाच्या चारही बाजूला ही तुडुंब गर्दी बोरवाडीच्या नगरीमध्ये आपण पाहतोय. ते पुन्हा एकदा हलकीशी कडा आणि मी तर म्हणेन विकेटचं होईल पतन. फलंदाज होईल बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गमन. एक जुना खेळाडू आहे. अगदी मागे जर गेला तर 10-20 वर्षापूर्वीचा अनुभव आहे. गमन असेल त्याच्या सोबतीला राहुलला पाहतोय. या षटकामध्ये मी तर म्हणेन डॉट बॉल भरपूर चांगले पाहायला मिळाले आणि ते कमबॅक करावं लागेल. 34 धावा धाव फलकावर लागले गेलेत. एखादा षटकार एखादा चौकार ठोकावे लागेल. समोर संघ आहे कशेळे आणि कशेळे संघाच्या विरोधात मी तर म्हणेन 40 एक आकडा पार करावाच लागेल. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगला जज करतोय आणि बॉल उचलणार फेकणार. तदनंतर फक्त आणि फक्त एकच धाव. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात विकेटचं होईल पतन आणि 5 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले अर्थात 35 धावा म्हणजे येणारे 30 बॉल आणि गरज असेल 36 धावसंख्येची आणि नक्कीच 36 धावा कशा प्रकारे डिपेंड केल्या जातील हे ऐकवण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातोय. एक व्हॉइस ऑफ अंबरनाथ तालुक्यातील एक चांगला आवाज म्हणजेच बदलापूर विभागातील सावरोळी गावाचा जीवन चिडे सर मी इन्व्हाइट करेल. व्हॉइस ऑफ जीवन आपण कुठे असाल या ठिकाणी यायचंय. धन्यवाद. मी थांबतोय तुम्ही थांबू नका. पाहत राहा ऐकत राहा बोरवाडी आयोजित चषक 2024. धन्यवाद. येताना घेऊन या एक.
उत्तम जेव्हा मास्टर अंकुश या ठिकाणी पाहायला गेला तर तिसऱ्या चेंडूला होते सुरुवात. मॅनेटी पॉवरचं पहिलं षटक. पहिल्या षटकाचा विचार केला तर गोलंदाज आहे, गोलंदाज मार्कवर हर्ष. हा ट्रॅकर चेंडू, हा चेंडू देखील निर्धाव आलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडूना उसळी घेतली. सरळ चेंडू मात्र जाऊन सभा करतो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. कमबॅक गोलंदाजी. स्कोर पाहायला कमी आहे, 35 धावा विजयासाठी. आणि सध्याच्या घडीचा विचार केला तर धापळक जाऊन पोहोचली बिनबाद 4 या धावसंख्येवर. अजूनही 31 धावींची गरज आहे. कार्पेटच्या सायने चेंडू खेळला जातो. रनआउटची त्या संधी. काय घडेल, काय बिघडेल. संधी होती, संधी गमावली गेली. धावचीच्या साहाय्याने जर पाहायला गेला असतं तर विकेट बहाल झाली असती, परंतु तसं काही घडलं नाहीये. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर सिंगल धाव देखील मिळाली. धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले दादा बिनबाद 5 धावेवर. अजून विचार केला तर 30 धावींची गरज आहे विजयासाठी. कशेले संघाला चुकीची फेकी देखील पाहायला मिळाली. पाहता पाहता या चेंडूवर देखील दोन धावा आल्यात. 2च्या समीकरणानं धावफलक जमून पोहोचलं तर बिनबाद 7 या अंकावर.